नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र सचिन भारती. मी आज सापडगाव तालुका सिन्नर जिल्हा अहमदनगर भागात आहे. आज दिनांक आहे 23/8/2024. आपण 20 तारखेला या प्लॉटला आपल्या फायटोहॉर्मोन्स कंपनीचं मेक एक्स्ट्रा नावाचं एक प्लॉट फवारणीसाठी दिलं होतं वरतून. तर ते त्यांनी फवारलं आणि फवारल्यानंतर त्यांना जे काही फरक जाणवलाय रोपामध्ये, कांद्याच्या रोपामध्ये, तर ते आपल्या समोर आहे. परंतु आपण प्रत्यक्ष त्या शेतकऱ्याच्या तोंडून ऐकू की नक्की त्यांनी कशासाठी वापरलं आणि त्यांना नक्की काय फरक जाणवलाय. दादा नमस्ते, तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी शुभम रमेश सांगळे, राहणार चापडगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. मी 20 तारखेला फायटो हार्मोन्स कंपनीचा मेक एक्स्ट्रा हे औषध या रोपासाठी फवारले होते. त्याचे मला खूप चांगले रिझल्ट आले. रोपाचा पिवळसरपणा कमी झाला, रोपाचे शेंडे करपले होते ते पूर्णपणे थांबले व काडी मजबूत झाली. अशा प्रकारचे खूप चांगले रिझल्ट मला मिळाले. हे बघा शेतकरी मित्रांनो, आपण ज्या कारणासाठी त्यांना आपलं मेक एक्स्ट्रा नावाचं प्रोडक्ट दिलं होतं त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक सिलिका असेल, पोटास असेल, फॉस्फरस असेल किंवा काही अँटी ट्रेस हार्मोन्स असेल. कारण की आमच्याकडे या भागामध्ये गेल्या 2 दिवसापासून सलग चांगला पाऊस पडतो आणि या पावसामुळे झालं काय होतं की झाडाचं जे आपलं कांद्याचं रोप आहे पिवळं पडायला लागलं होतं. वरतून शेंडा करपा वाढला होता आणि सगळ्यात महत्वाचं झाडाची वाढ होत नव्हती, हिरवेगारपणा नव्हता. तर मी आल्यानंतर त्यांना सजेस्ट केलं की आमच्या फायटोहॉर्मोन्स कंपनीचं मेक एक्स्ट्रा नावाचं प्रोडक्ट एकदा वापरून बघा. त्यांनी वापरलं आणि आज तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो की या रोपाला कुठेही करपाचं प्रमाण दिसत नाहीये, हिरवेगारपणा आला आणि सगळ्यात महत्वाचा जो आपण जे म्हणतो दांड पोचला पाहिजे, जो काळी काळी तयार झाली पाहिजे, तर ती काळी तयार झालेली आहे बघा. म्हणजे दांड सुद्धा मजबूत झालेला आहे, रोप सुद्धा सरळ झालंय, स्ट्रेट झालं. कारण की याच्यातला सिलिकॉन चांगल्या पद्धतीने काम केलं आणि काही अँटी ट्रेस हार्मोन्स होते, त्याच्यामुळे या वातावरणात रोपांनी तग धरला आणि करपा रोग हा पूर्ण कंट्रोल आहे. तर तुम्ही समाधानी आहात का? 100%. तुम्हाला कसं वाटलं हे प्रोडक्ट? एकदम बेस्ट प्रोडक्ट. माझ्या शेतकरी मित्रांना काही सल्ला देऊ शकता का? नाही, तुम्हाला जर करपा वगैरे कुठलाही जर या आजार वाटत असेल, रोपाची वाढ होत नसेल, पिवळसरपणा येत असेल, तर तुम्ही नक्की हे प्रोडक्टचा यूज करा. आणि तुम्ही कोबी पिकाला सुद्धा वापरलं होतं बरोबर? हा, तर कोबी पिकाला काय फरक जाणवला माझ्या शेतकरी मित्रांना? त्याचा करपा पूर्ण गेला आणि हिरवेगारपणा आला त्याला. कोबीला हिरवेगारपणा आला. तर मी सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती करेल की तुम्हाला जर समजा आपल्या पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल किंवा झाडाची वाढ होत नसेल, काळोखी येत नसेल, तर तुम्ही फायटो हार्मोन्स कंपनीचं नक्की मेक एक्स्ट्रा असेल, फायटोजेल असेल किंवा अजून तुमचं फायटोग्रो 76 असेल, असे आपले प्रोडक्ट नक्की वापरा. धन्यवाद.